रत्नागिरीतल्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये एका 25 वर्षीय मन्नान फणसोपकर ह्या मतिमंद मुलाला मारहाण झाली आणि त्याच्या जबड्यातला फ्रॅक्चर झालं आणि हा घटना हळूहळू कर्णोपकर्णी होत गेली। आता मुळात ह्या मतिमंद मुलगा हा आविष्कार संस्थेमध्ये शिक्षण घेतोय। काही दिवसापूर्वीच त्याला प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि आता मारहाण झाल्यानंतर प्रादेशिक मनोरुग्णालयातल्या अधिकाऱ्यांकडनं असं सांगण्यात येतंय की तो अत्यंत ॲग्रेसिव्ह झाला आणि आक्रमक झाला आणि त्यामुळे एकमेकाच्या तिथल्या दोन्ही रुग्णांच्या मारामाऱ्या झाल्या आणि त्याच्यामध्ये त्याला मारहाण झाली। मुळात प्रश्न असा आहे की दाढेच्या जबड्याच्या क्रॅक जाईपर्यंत त्याला मुलाला मारहाण करणारा कोण आणि एवढं होईपर्यंत प्रशासनातला तिथला कर्मचारी त्या ठिकाणी कोणीच नव्हता का? मनोरुग्णालयामध्ये येणारे असे मनोरुग्ण मतिमंद रुग्ण असतात, त्यांची जबाबदारी नेमकी कोणाकडे? सुदैवाने त्या मुलाला जबर मारहाण झाली, जबड्याला क्रॅक गेला, त्याचा प्राण गेला असता तर त्याला नेमकं कोणाला दोष देता आला असता? आणि दुसऱ्या बाजूला मारहाण झाल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आलं की पुढील उपचारासाठी त्याला डेरवण येथे हलवण्यात आलं। डेरवणच्या प्रशासनाकडनं त्याच्यावरती उपचार सुरू असतानाच आविष्कार संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आता डेरवणमधून सुद्धा त्याला इथून शिफ्ट करा असा आग्रह त्याच्या पालकांना धरण्यात आला आहे। आता डेरवणवरून त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणायची जबाबदारी कोणाची? प्रसंग घडला, मारहाण झाली, प्रादेशिक मनोरुग्णालयात म्हणजे शासनाचं, तिथून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं तेही शासनाचं, दोन्ही आरोग्य यंत्रणा एकमेकाच्या हातात हात घालून काम करतायत। मग ज्यावेळेला जिल्हा रुग्णालयातून त्याला डेरवणमध्ये नेण्यात आलं तेव्हा जिल्हा रुग्णालयात कुठंतरी एखाद्या अपघात झाला असेल, एखाद्या रुग्णाला दाखल केलं असेल तर कुठंतरी पोलीस दप्तरी त्याची नोंद असते। मग ती नोंद आहे का? आणि डेरवणला नेल्यानंतर तिथून पुन्हा सिव्हिलला आणायची जबाबदारी कोणाची? कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये? प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याला मारहाण झाली। मारहाण झाल्यानंतर नेमकी मारहाण कोणी केली असा संशय असतानाच एखाद्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली का? तर प्रशासन ते हात झटकतंय की प्रशासनाकडून किंवा कर्मचाऱ्याकडून मारहाण झाली असं प्रशासन सांगतंय। मग एवढं मारहाण जरी दुसऱ्या एका रुग्णाकडून होत असली तर त्याच्यावरती लक्ष कोणी ठेवायचं? आणि मग ह्या सगळ्या प्रश्नातून, ह्या वादातून त्या मुलावर उपचार कोणी करायचे? आज कुटुंब हतबल आहे, मुलावर उपचार करायला कुठलीही शासकीय यंत्रणा तयार नाही, परिपूर्णता त्या आरोग्य यंत्रणेत त्याच्या तब्येतीत सुधारण्यासाठी किंवा जे उपचार पाहिजेत ते करायला कोण पुढे येत नाही आहे। मग नेमकं त्या मुलाच्या बाबतीत प्रादेशिक मनोरुग्णालयात नेमकं घडलं काय याचा तपाससुद्धा होणं काळाची गरज आहे। काल ज्यावेळेला आविष्कार मतिमंद संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांनी भेट घेतली त्यावेळेला कुठंतरी ते पोलीस दप्तरी त्याची नोंद करण्यात आली। एकंदरीतच काय की त्या मुलाला ज्या जबडा फाटून त्या मुलाला त्याच्या गालाला, दाढेला गंभीर दुखापत झाले त्याच्यावरती उपचार व्हायला पाहिजेत आणि भविष्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयात असे प्रसंग घडू नयेत याचीसुद्धा दक्षता कोणीतरी घ्यायला पाहिजे। ही खरी आज काळाची गरज आहे। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।